गुड आफ्टरनून गाईज, तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये प्रतीक बोटकोंडे ब्लॉग्समध्ये. तर गाईज आता मी चाललेलो आहे काश्मीरला फिरायला. म्हणजे ही अशी ट्रिप होणार आहे का त्याच्यात मम्मी पण नाही सोबत, पप्पा पण नाही सोबत, ना दीदी पण नाही, फक्त मीच आहे. ना उमेश दादा आहे, ना कल्प्या आहे आपला वडवलीवाला. तर हे बघा पॅकिंग मेकिंग चालू आहे आता स्टेशनला. डायरेक्ट गाडीतूनच ब्लॉग चालू केला आहे मस्त की. तर आता तुम्हाला 10 दिवस नवीन नवीन ब्लॉग बघण्यात येतील. तर आता निघलोय जायला, तर तुम्हाला दाखवतो आता वाशिंदला स्टेशनला पोचल्यावर. तर चला काहीच आता पोचलेले वाशिंदला ना, चाललोय आता स्टेशनला डायरेक्ट. तर चला स्टेशनला गेल्यावर दाखवतो तुम्हाला. गाईज आता आम्ही पोचले वाशिंद स्टेशनला. बघा उमेश दादा असा भेटले, कल्प्या भाई फ्रॉम वडोली. तर आता आम्ही ट्रेनची वाट बघतो. 3ची ट्रेन आहे, 3:07 झाल्यात. तर आता येईल आमची ट्रेन, तर तसं तुम्हाला दाखवतोच. तर चला दाखवतो पुढे. काही आता आम्ही बसले ट्रेनमध्ये आणि ट्रेन एकदम खाली आहे. आता चाललो मुंबई सेंट्रलला. बघा बॅगी, नुसत्या बॅगी धनबच्या. काय चालू आम्ही आता उन्हाचा त्रास. ओ माय गॉड. कल्पे तू काय करतो मग? कुठे? आता मी गॉगलच नाही आणला, आता नवीन घ्यायला काय. अँड जिंदल कंपनी. तर चला काही दाखवतो तुम्हाला कसं अजून पुढे पुढे. चलो ब्लॉगमध्ये तुम्ही मजबूत नाही काय बोलतात ते, जुडून राहा तसं दाखवतो तुम्हाला. तर चला गाईज बघा आता कल्याण स्टेशनला पोचलेले, कल्याणपर्यंत. जरा ट्रेनमध्ये थोडी गर्दी पण झालेली आहे आता, थोडे म्हणजे जरा बरीचशी गर्दी झाली आता. तर आता दाखवतं असं ट्रेनमध्ये दाखवतं तर काही नाही, तसं काय चांगलं आलं तर तुम्हाला दाखवणच. तर गुल नाही रे, धागे आहे, चष्मा लावलाय म्हणून समजत नाही. चला काही दाखवतो असं तुम्हाला पुढे. तर चला आमच्या डग्या भावानी आम्हाला गिफ्ट केलेली घड्याळ दाबलेले कलबेरी. तर काही दाखवतो असं तुम्हाला पुढे. तर चला काही आता आम्ही दादरला पोचलेले आहे बघा, दादर स्टेशन. आता आम्हाला वेस्टर्न लाईनची ट्रेन पकडायची आहे, मुंबई सेंट्रलला जायची आहे बघा. 2 बाई हा दादरला आलो आता. दादर पहिल्यांदाच आले कल्प्या. तसं कल्प्या तू पहिल्यांदा आलाय तसं बोलतोस ना. आता चालले मुंबई सेंट्रलला. नाही तर थोडा लोचा झालाय. जनरल घेऊन बसला पण चांगलं आहे ना, आणि त्या मार्कापर्यंत पण काहीतरी मॅटर झालाय. आता जातो तुम्हाला दाखवतो. आता दादर स्टेशनला आहे आणि मुंबई सेंट्रलला चाललंय. चर्चगेट ट्रेनची वाट बघतो. खूप गरम झालंय, तर बिस्किटचं पाणी आणलेलं आहे. हा काय नको 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 पी भावा. तू पाजू का तुला? पाजू का भावा? आणि एवढं प्रेम नको करू भावा. मला रेडबुल आणला असतं बरं वाटलं, पण भेटला नाही. रेडबुल घेऊ आपण. तर काही बघतो ट्रेनची वाट तसं दाखवतो तुम्हाला. तर चला मुंबई सेंट्रलला पोचलेले नाही, आमची ट्रेन लागलेली इथं. तर आता आमची जरा दुसरी माणसं आहेत त्यांना शोधतो. आणि एका पब्लिक आमची कल्प्या नाही माझ्याकडे कधी नसतो डापलाय तो. डापतो गाड्या, डापतो. नको जाऊ दे, ठेव तुला जाऊ दे. नको राहू दे, राहू दे. हा जा, निघ जा. तुला डेटॉल पाहिजे ना? जा, डेटॉल पाहिजे ना? डेटॉल पाहिजे ना तुला? जा डेटॉल. बघितलं. चला काय दाखवतो आता. बसतो ट्रेनमध्ये जाऊन आणि दाखवतो. आता मी गाडीत बसलेले, कल्पेश पाटील, उमेश पाटील तिकडं तो बिछडलाय एकटा वेगळीकडं. आम्ही दोघं कल्प्यानं मी इथंच आहे. आता मस्त की पहिले भूक लागले, आता काहीतरी खाऊ. खूप भूक लागली, आम्ही आता जेवण घेऊ. चला जेवण काढा. चला ना बघ काहीच खातो तुम्हाला दाखवतो तसं. तर चला असं कामपच्ची चिकन, मटन, कोलबी, मटन, कल्प्या झोर पुढं. आता खातो मस्त, जेवतो. भूक लागले तर दाखवतो पुढं. आता आम्ही जेवून झालेले आणि अजून आमची ट्रेन मुंबई सेंट्रललाच आहे. 6:45ला निघणार आहे. तर आता 6:25 झालेले आहेत. आता मग काय फोटोशूट भाई बोलतो. फोटोशूट काय? फोटोशूट इज इम्पॉर्टंट. स्टोरी टाकायला फोटोशूट पाहिजे. मग आता आम्ही करतो जरासं फोटोशूट आणि मग भेटतो तुम्हाला
चलो आता बाहेरून येऊन वापस ट्रेनमध्ये बसले बघा. जसं की होंडा सेट बघा हे आपलंच आहे पूर्ण. आता आहे दाखवतो तसा पुढं तुम्हाला. तर चला आमची ट्रेन निघून झाले असतील 15-20 मिनटे बघा. बाहेरचा व्ह्यू बाहेर काय नाही एवढा खास व्ह्यू बघा. हे 2 शूटर आमचं नाही एक आपला दादा आहे ना वहिनी. हॅलो नाही आजीने मंत्र मारत घेतले. आजी घालवणार काय घालव्या बरोबर नाही. आजी घालवणार आहे नुसतं मंत्र चालू आहे आजीचं. एका दिवशी चालू आहे. तुम्हाला तसं काय नको आपल्या बॅगीन आहे ना जायचं दाखवतो असं तुम्हाला पुढे पुढे. तर काहीतरी बोलतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या बाजूला आहे आजी आणि आजी काय बोलते जवळजवळ आम्ही 5 जणांचे आटून हातामध्ये आलेले. मला तरी वाटते रात्री आमचा गेम होणार आहे. गेम 100% लिंबू मिरची. आजी येऊन पाहिजे रात्री आम्हाला झोपायला भेटणार नाही. आजीने काली जादू शिकले. डायरेक्ट आगोरीत द्या डायरेक्ट. नको काशी येईल काशी. चला दाखवतो पुढे. कसा आहे वरचा माहोल. एकदम आता वाटते आताच काश्मीरला आले. आधीच एक्सपिरियन्स तिकडं नाही तिकडं तर मग अजून डेंजर. इथून एक ब्लोवर आहे. कल्प्यात नुसता मध्ये बघतो. दर व्हिडिओ दर क्लिप चालू केल्यावर नुसता मध्ये बघतो. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नाही कॉन्टॅक्ट करा उमेश पाटीलला ड्रीम ऑफ हॉलिडेज. नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल. कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर करा. उमेश पाटील नंबर देतो तुम्हाला मी स्क्रीनवर फ्लॅश करून. येतात कुठं केदारनाथ वगैरेला जायचं असेल तर ट्रिप नेतो भाई आपला. तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. आलाच खालती कुठे आला पहाडो पे. चलो अभी भेटते. काय ना भांडणं झाली काय खरीच भांडणं झाली भांडणं कॉम्प्रोमाइज चालू आहे. अरे बाई बघायला लागले उलटाची वाढ आजी पण सरकली पण तिकडे. हा का आजीने घेतले असा विषय का. हा तुला उठाची गरज होती बाबा. काय बोलते आजी. माझी टॉपिक कुठे गेली पण कॉडची. दादानी घेऊन ठेवलं ते माझ्या मागणं. अरे ताज हॉटेलचं जेवण आला 5 स्टार एकदम. फक्त यो खाल्लं मग अख्खीरात कुठं बसायला लागेल विचार करा. फक्त अख्खीरात वेगळीकडे कुठं तरी बसायला लागेल. भाई जोक एक नंबर मारतो आपण. दगेश माय फ्रॉम कासना विलेज. तू सी वडवली. तर चला तुम्हाला पुढे दाखवतो. पुढे आम्ही दाखवतो. चलो जेवायला मेन्यू जेवायला असले सगळे आता. हा सर्वांनी जेवायला ह्या पहिल्या दिवस आहे आमचे ही भाजीचे मस्त एक्सचेंज. चला काही जेवू आहे दाखवतो मला. रात्री जेवलो डायरेक्ट झोपलो. ब्लॉग काही घेतलाच नाही रात्री. आता सकाळचे 5:30 आम्ही उठलो कधी 4-4:30ला. मोबाईल बघत होतो. आता पण मोबाईलच दिसतो. बाकीची सगळी झोपली. तर हाय दाखवतो पुढं कसा. आता सकाळी झालं तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो कसा आहे वगैरे बाकी सगळा. चला दाखवतो तुम्हाला. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजल्यात किती वाजल्यात आता 8:40 आहे. 8:40 ना. मी वापस झोपलेलो ना. आता वापस झोपलो. आता फ्रेश बीच झालो. ब्रश वगैरे केला. आता बसलोय मस्त की सकाळी यायचा व्ह्यू बघायचो. व्ह्यू काही येत नाही चांगलं इथं. हाय बसला आता फ्रेश होऊन करू आता थोड्या वेळात नाश्ता वगैरे. तसं तुम्हाला दाखवतोच सर्व मी. तर चला मित्रांनो आम्ही आता कोटा सोडलेला आहे आणि सकाळ होते. आम्हाला दोघांना काढायची होती फोटो.
बट या दोघींनी आमची जागा घेतलेली आहे. फोटो सुद्धा काढून देत नाही. एवढी ग्रीनरी भारी असून काही फायदा नाही. सो बघूया आता नेक्स्ट स्टॉप असेल तेव्हा आम्ही फोटो काढायचे. कारण कालपासून आम्ही दोघांनी एक पण अजून फोटो काढला नाही. घरातच फोटो काढलेले. स्टोरी पण नाही टाकली. स्टोरी पण काय कसल्या टाकायला पण लोक बोलतील का घरातल्या घरातच फोटो टाकले. गेल्यात का नाही कोणाला माहित. फेरीवाली सारखी सारखी येतात. समोसे चहा वगैरे सांगतात. घंटाला आलाय. हा बोलला कल्प्या. उठ उठ चल. जाम झोपलास. अख्खी रात पोरींशी बोलत बसलास ना. आता उठ चल. एक आलती चल. आता दुपारचा जेवण मागवत घेतलेले आम्ही KFC मधून. ऑनलाईन ट्रेनमध्ये बघा. तर दाखवतो तसा ऑर्डर करतो आणि तुम्हाला दाखवतो मग नंतर. तर चला गाईज आता आमचं मागून झालेलं KFC मधून ऑर्डर. आता ती हजरत निजामुद्दीनला येईल ना. त्या स्टेशनला येईल 1:30 वाजता. आणि दादा काहीतरी बोलतो. त्याला काहीतरी बोलायचे. बोल. असं वाटतंय आम्ही मॅप लावलेला आहे याचा ताजमहलचा. तर इथून ताजमहल 67 किलोमीटर जाण्याचा प्लॅन आहे. परंतु आपली ट्रेन काही जाणार नाही तिथे. बघू रिक्वेस्ट करणार आहे प्रतीक ड्रायव्हरला. बघून येतोय का तिथे आता. कोण तू करणार असणार रिक्वेस्ट त्याला. दोघं जण जाऊ ना. नाही तर ट्रेनच आपण चालवायला घेऊ. त्याला सांगू थांब जरा फेरी मारतो. ड्रायव्हर पण कधी कधी धसके मारून आपण चालू. आपण रात्री आपण चालू. आज रात्री पोहोचू आपण. मग दुपार नंतर घेऊ. चालेल जेवलो. हा कुठं चालतो. 11 वाजला तरी झोपले. एक तास शाकाहारी खाणार आहे नाही. 11 वाजले तरी झोपता चालत. तुम्ही काय त्यात ना पोरींसारखा उपास जातो. हे बघ आता पण धक्का देतो साला. गाडी येत नाही म्हणून तुला जा. तू चालव जा. तू चालव जा. रात्री किती घोरत होता यो. काय समज लागला प्रतीकला. झोपलोच नाही मी रातचे. किती वाजता उठला होता. 4 वाजता. कितीला उठलो आम्ही. 4:30ला उठलो ना मी. काही दाखवतो तुम्हाला. तर चला बघा मथुरा जंक्शन स्टेशन. आता मथुरा पर्यंत पोहोचलेले. आता पुढं काय काय तुम्हाला दाखवतो. नुसतं फेरवले चालू आहे तसं दाखवतो तुम्हाला पुढं मध्ये. तर चला काही आता डाव वाजवायचे पत्त्यांचा जुगार केलाचे ट्रेन मध्ये. कल्प्या बघा नाटल जुगार आहे. हा एक जुगारी नंबर 1 जुगारी नंबर 2. मी नाही जुगारी. मी फक्त खेळणार आहे टाइमपास. नाही एक गेला आमचा जरा राऊंड मारायला. कल्प्या नीट पिसा नाही तर खोटा गेलशील. समजला का. नीट पीस केलं ना. मी कुठं रडतो. नाही खेळतो. आपण नाही रडत. तू रडतोस रे. मी का रडू बाबा. बरं गाईज दाखवतो तुम्हाला. तर चला गाईज जुगार चालू आलेले. बघा अजून एक मेंबर आलेले आमचा उमेश पाटील. तर चला आता पत्ती खेळतो थोडा वेळ. कंटाळा आलाय तर पुढे दाखवतो तुम्हाला तसं. तर चला बघा आमचा KFCचा पार्सल आलेले. आता ओपन केलं तुम्हाला दाखवतो असं तुम्हाला. चलो एवढा सगळा मागवलाय. यो कल्प्या बाईचा व्हेज बर्गर. शाकाहारी माणूस आहे. बाकी दाखवा ना. यो चिकन बाउल आहे. अजून यो झिंगर बर्गर आहे. आणि आमच्या दोघांचा रोल आहे. आता खातो आणि तुम्हाला सांगतो तसा. नाही कसा KFC म्हणजे चांगलाच ना. तर दाखवतो तुम्हाला. तर चला असा मेन्यू आहे. यो चिकन रोल आहे आणि यो राईस बाउल आहे. तर आता खातो आणि मग तुम्हाला दाखवतो. त्यात किती 3:30 मस्त कॉफी पियत घेतली. हे बघा यो एक. कल्प्या कुठे दिसतोस का. हा दिसतो येतो का. आता मी पण पितो आणि मग तुम्हाला सांगतो कशी होती काय कॉफी. चला आता वाजले संध्याकाळचे 7 ना. आम्ही मागवले डॉमिनोज मधून पिझ्झा. आता तो येणार आहे 9 वाजता लुधियाना जंक्शनला. शापूर पप्पाच मिळवले का. नाहीये फक्त हेच खाणार आहे. हो मी ऑर्डर केलेली काय आहे तुझी ऑर्डर. मी खाणारच नाहीये. मग तो ऑनियन पिझ्झा कोणता आहे. ह्यो तर यांनी 2 पिझ्झा खाणार आहे. एक साथ 2 मागवले. माझ्यावरचा पण तूच का. कल्प्याला ऑर्डर केलेला पण तूच का. मी 2 पिझ्झा मागवले कारण माझी बायको 1 पिझ्झा करणार आहे ना. देशी लेग पीस ना तू खाशील. बाकीचा अर्धा आबा पिस्सा. आणि आमची आजीस आजीबाई मला जाऊ. पण भाऊ उतराल ना लुधियाना स्टेशनला. लुधियानाला बला थांबू आपण पिझ्झा खायला.
ब्लॉग तुम्हाला आवडला असेल इथपर्यंत तुम्ही बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नाही तुम्हाला दाखवतो आता अजून पुढं काही ट्रेनमध्ये काही दाखवायलाच नाही तर काय दाखवू तुम्हाला. भांडाल ती दाखवली नाही भले तुम्हाला. जाऊ दे आता. भांडणं दाखवायला पाहिजे होती. गाईज जेव्हा ट्रिप ऑर्गनायझर यो त्यांचं मेंबर आहेत त्यांचं जेवण. आता यांना जेवण घेऊन चालू आम्ही. ते दुसऱ्या डब्यात आहेत तर तिथं जातो आम्ही जेवण घेऊन. तर चला दाखवतो तसं तुम्हाला. जेव्हा डॉमिनोज कडून आम्हाला डिलिव्हरी आली पिझ्झा. डिलिव्हरी आलेले फायनली. आता जरा स्नॅप वगैरे काढू आणि मग खाऊया. तर चलो गाईज हे बघा आमचा पिझ्झा आता मस्त की खातो. यांनी स्टार्ट पण केला. शिवडली कल्प्या खा पटापट खा. असं नको टाकू. काय नाही बोल याला उपवास येईल. काय उपवास नाही. आता बघा काही चोरी पकडली. बोलतो टाकू नको असा. हा यो ब्लॉग मध्ये 100% वाढणार. बोलतो उपास. आता ब्लॉग मध्ये टाकतो पद्धतशीर. घे तुझी गेम. काय गेम करणार आहे. खाल्ला तर खाल्ला. खा 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 एक घास. तू खा. तुम्ही खाल्ले आधी. नको 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 खा खा. चला गाईज पिझ्झा खाल्ल्यावर भेटतो तुम्हाला. गाईज आता खाऊन पिऊन झालेलं एकदम खतरनाक. जैलेंडर आहे. मोहन भाई को कॉल करो. जैलेंडर आ गए हम. कौन मोहन भाई हो. ड्राइवर तेरा गड्डी दरी में डाल देगा. मोहन भाई मत बोल. नको मोहन भाई की मोहन भाई. आगे का टायर ऊपर आएगा. मोहन भाई इज डॉन. ते फेकू आपण. आणि आता मस्त पत्ता खेळायला बसू वापस. आई तुझा चलो. बोलून फायदाच नाही. जायच्या आधी त्यावेळी बॅग खोललेली. तर ट्रेन मध्ये त्यांची पॅकिंग चालू आले. जॅकेट म्हणजे थंडी. काय भेटले. अरे गिफ्ट कल्प्याला गिफ्ट माझ्याकडून डेटॉल. कल्प्या भावा तुला माझ्याकडून 10 रुपयाची डेटॉल भावा. अशी पकड अशी पकड. अशी पकड. थंबनेल साठी थांब थांब. हा थांब थांब. गिफ्ट ट्रेन मधल्या उडी मारायला निघले. डेटॉल साबणासाठी एवढा प्रेम आहे डेटॉल साबणीसाठी. आंघोळ धुणार नाही बोलतो मी. डेटॉल भेटली नाही तर आंघोळ धुणार नाही. आता 2 मिनिटात पोहोचू अमृतसर स्टेशनला. बघा अख्ख्या बॅगी बिगी काढून ठेवले. गाईज आता फायनली आम्ही अमृतसर स्टेशनला पोहोचलेले. आयता घरा आता डेटॉल भेटली ना. तर गाईज आता झोप पण जाम आले. आता डायरेक्ट गाडीत बसले तुम्हाला दाखवतो. तर चला गाईज आता स्टेशनच्या बाहेर आलेले. एक आमची बस आहे. बसमध्ये बसतो आणि गरम फीट झालेले. आता स्वेटर बिटर घातलाय तो काढून टाकतो. आता पहिले पुढची सीट घेतली म्हणजे असा रिलॅक्स एकदम. आमचा ड्रायव्हर कुठे गेला. ड्रायव्हर मागं बॅगी टाकतो. तर काही निघू आता सगळी बाकीची पब्लिक आल्यावर. तर असं तुम्हाला दाखवतो. आता जाऊ आपण श्रीनगरला. तर चला जाऊया गाईज. आता आम्ही निघलेलं आहे अमृतसरवरून श्रीनगरला यायला आहे बघा. गाडी चालू आहे. तर आता बघू काय दाखवायला दिसला तर दाखवेल. नाही तर मग डायरेक्ट गेल्यावरच. तर चला आता डिझेल भरायला घेतले बसमध्ये. डिझेल टाकत घेतले बसमध्ये. टाकी फुल डायरेक्ट. तर आता डिझेल भरलं तुम्हाला दाखवतो पुढे. तर चला काहीच आता डिझेल भरून निघतोय. तर चला दाखवतो डायरेक्ट आता पुढे. चाय वगैरे प्यायला पब्लिक थांबली. तरी बघा आपली बस. आता चाय वगैरे पितो आणि दाखवतो नंतर तुम्हाला. काहीच आता 10 वाजले आणि ट्रेनमधले आम्ही उतरलो 12 वाजता. झोपलेलो आम्ही. आता पोचणार होतो 10 वाजता श्रीनगरला. पण नशीब एवढं आमचं खराब आहे. काही तर रस्त्यानं दरड कोसळले. तर नशीब एवढं खराब आहे. तर अजून दरड कोसळले तर श्रीनगरला जाता पण आहे ना. काय बोलशील अखिल जातो आता. आपला ट्रिपची अख्खी वाट लागली. जवळजवळ सकाळपासून धोका पूर्ण आउट आहे. बघू आता मला तर वाटते यांचा प्लॅन आहे की आता कटराला जायचा. नंतर बघूया कसं काय बुकिंगवर सगळं डिपेंड आहे. लागलेलं आहे वाट गाईज. आता बघू दाखवतो तुम्हाला पुढे काय कसं आहे. तर चला गाईज आता श्रीनगरचा कॅन्सल झाला. म्हणजे श्रीनगरला जाऊ पण नंतर जाऊ. आता चाललोय कटराला. पहिले वैष्णोदेवीचं दर्शन घेऊ. रस्ता ब्लॉक असल्यामुळे आम्ही नंतर श्रीनगरला जाणार.
चला आता आहे तो 20 मिनिटात पोहोचू आता कटराला, तर तसं दाखवतो तुम्हाला. तर चला काही आता वैष्णोदेवीला पोचलेले आम्ही हॉटेल रूम मध्ये. कल्प्या भाई चिंटू दा चावी भेटले मग जा आता रूम मध्ये. ही चावी भेटली 2 तास तरी बाथरूम मध्ये आंघोळ धुशील. आप मुंबई जा सकते हो. टिकट मिला है मेरे को 302. अरे 3 दिवस झाले आंघोळ नाही केली. 302 आज काय तू 420. मित्रांनो 3 दिवस झाले आम्ही कोणी आंघोळ नाही केली. आता वाजल्यात दुपारचे 12 वाजला. आयुष्य वैष्णोदेवीला आता आला. प्रत्येक जण 1-1 तास तरी आंघोळ करणार आहे. मी तर 1 तास तरी आंघोळ आता. काही आता दाखवतो रूम मध्ये गेलं. काही आता आम्ही रूम मध्ये पोचला. आमचा रूम आहे असं वॉशरूम आणि रूम आहे किंवा कशी बसल्या. तर काहीच मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग पण झाला असेल मोठा बराचसा, तर तुम्हाला आता रोज ब्लॉग बघायला भेटतील. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय सी यू.